तर माझ्या अवताराकडे बघून मलाच हसायला येत होतं. कारण मी ना झोपेतून उठलेले आणि सोहमच्या पप्पाने सोहमचा इकडं गोंधळ ऐकून मी बाहेर आले. बघा तोंड पण धुतलं नव्हतं, तशीच उठून आले. तर सीताफळं ही मोठी झालती झाडाला. आता ह्या वर्षीपासून ना सीताफळ यायला लागली आहेत झाडाला आणि त्याचबरोबर ना आवळे भरपूर लागले होते. तर सोहम आवळे तर काही खात नाही, पण सोहमला आवळे मात्र काढायचे असतात. तर भरपूर गुच्चे-गुच्चे आवळेचे लागलेले आणि माझा हात काय तिथपर्यंत जात नाही आणि सोहमचाही जात नाही. तर एकदम सोहमनं वरती चढून काढले, बाकीचे सगळे ह्यानी वरती चढून काढले आणि जे खारे आवळे म्हणतात ना, म्हणजे छोटे-छोटे आवळे असतात ना, ते आवळे लागले होते आणि माझं चालू होतं, की वाटीत टाका, वाटीत टाका, वाटीत टाका. तर ते म्हणत होते, "बाई आधी हाताला तर येऊ दे." कारण असे उंच-उंच गेले होते आणि असं काही जुगाड लावून हे वरती चढले होते आणि भीती खूप वाटत होती. जर ती बादली सटकली ना, तर नीट ते खालीच पडणार होते. पण तरीही ते म्हणे, "आवळे काढूनच घेऊ." आणि हे सीताफळ बघा, एवढं छान आणि मोठं पिकलं होतं. त्याला नंतर मी कसं रॅप केलं, काय केलं, हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. आणि सोहम मात्र खूप खुश होता. सीताफळ, आवळे आपले घरचे आहेत त्या गोष्टीचा त्याला आनंद होत होता. आणि चला ह्या गोष्टीवरनं माझ्या मुलाला कळायला तरी ना, की झाडं लावण्याचा फायदा काय आणि झाडं का लावले पाहिजे. आता तो म्हणे मी दरवर्षी एक झाड लावेल. तर आवळे धुवून घेतले आणि एक जे सीताफळ निघालं ते पेपरमध्ये रफ केलं आणि त्यानंतर ना धान्यामध्ये ठेवणार होते. जर तुमच्याकडे दुसरी कोणती ट्रिक असेल ह्याला पिकवायची तर नक्कीच सांगा. आणि त्यानंतर गव्हामध्ये मी हे सीताफळ असं मस्त बंद करून ठेवून दिलेलं आहे. चला तर मग बाय.